ही स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधीच पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचा सर्व पराभव पुसून टाकू शकतो. जीवनात तुम्ही 100 वेळा हरले असाल, पुन्हा एक वेळा जिंकाल तेव्हा सर्व तुम्हाला काहीच वाटणार नाही. हा एक विजय तुम्हाला इतका आनंद आणि समाधान देईल आणि तुम्ही सर्व दुःख आणि त्यासाठी झेललेली संकटे काहीच वाटणार नाहीत. स्वामींच्या सेवेकरांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या थराचे असतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जीवनात जे करत आहात ते करत राहा. खूप समाधानी राहा. दुसऱ्यांचा विचार कराल तर नेहमीच तुम्हाला दुःख देतील, कारण त्यांची लायकीच ती आहे. स्वामींवर प्रेम करणाऱ्यानो, सदैव लक्षात असू द्या, एकदा की कर्तृत्व सेतू झालं की संयमाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात आणि ते नक्कीच होणार. फक्त तुम्ही तुमच्या मेहनतीवर सदैव विश्वास असू द्या. स्वामींवर प्रेम करणाऱ्यानो, आपले सदैव स्वामी चिंता तणाव दूर करण्याचा फक्त आणि फक्त एकच उपाय आहे, जो तुम्ही जेव्हा खूप चिंतेत असाल नक्कीच करा. सर्व चिंता व थकान आपोआप दूर होऊन जाईल. तुम्ही आपले डोळे बंद करा आणि स्वतःला म्हणा, उडत गेली. सगळे हे काही खूप मोठे संकट नाही. मी तर ह्यापेक्षाही मोठमोठे संकटे बघितली. तर हे संकट काय आहे? माझे स्वामी माऊली आहेत ना, सर्व काही योग्य करतील. स्वामी माऊली म्हणतात, ही आपली भावना नसून तो सगळ्यांच्या आयुष्यात लागलेला एक रोग आहे आणि तो भीती नावाचा रोग त्यांना कुठेच पुढे जाऊ देत नाही. त्यासाठी तुमच्या जीवनातून हा भीती नावाचा रोग काढून टाका. तर तो तुमच्या मनातून निघत नसेल तर तुम्ही स्वामींचं नाव घेत जा. ज्या कामात तुम्हाला भीती वाटते ते करण्यास सुरुवात करा. स्वामी तुमच्या स्वतः सोबत येतील. स्वामी म्हणतात, स्वामींवर प्रेम करणाऱ्यानो, जीवनात तुम्हाला कितीही वादळं विचलित करण्यासाठी नाही येत नाही, तर ते तुम्हाला तुमच्या जीवनात पुढील वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सदैव लक्षात ठेवा, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब या चॅनलला नक्कीच करा. आपण स्वामींना मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी माऊलींनी समस्त स्वामी भक्तांना हा एक संदेश दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आयुष्यात वाईट दिवसांना एकदा तरी सामोरे जायला पाहिजे, कारण जोपर्यंत वाईट दिवसांना सामोरी गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. त्यामुळे आता जे तुम्हाला वाईट ते खूप वाईट होतंय ते फक्त काही वेळ आहे. लवकरच तुम्हाला खूप मोठ्या सुखाचा अनुभव येईल. फक्त थोडासा संयम ठेवा. स्वामींवर प्रेम करणाऱ्यानो, स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, जर जग तुम्हाला जेव्हा नावं ठेवण्यात व्यस्त असते त्यावेळी फक्त तुम्ही तुमचं नाव कमावण्यात व्यस्त राहा. कारण जीवनात जाळणारे लोक असल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही. कुणीतरी म्हटलं आहे, निंदकाचं घर असावे शेजारी. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. जे काही तुम्ही करताय ते प्रामाणिकपणे व मन लावून करा. नक्कीच त्याच्या यशाने तुम्ही खूप वेगळ्या स्तरावर जाल. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली म्हणतात, तुम्हाला गर्दीचा हिस्सा नाही बनायचं. स्वामी बोलतात, एका वेळी एकच काम करा. ते काम असं करा की जे पाहून संपूर्ण जग त्या कामाची दखल घेईल. स्वामी म्हणतात, पुन्हा जिंकायची तयारी आयुष्यात तिथूनच करायची जिथे हरण्याची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटत असते. कारण ज्या गोष्टीची भीती आपल्याला वाटते तिथून सुरुवात झाली तर हरण्याचा प्रश्नच उरत नाही. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे.
जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. हरलात म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका. चंद्र मिळवण्यासाठी नेम जरा चुकला जरी त्यासाठी तरी एकाचा तारा नक्कीच मिळेल. बुडणाऱ्याला किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि सुखात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्यात जातात ते असामान्य. स्वामी म्हणतात, माणसाने नेहमी माणसासोबत राहून माणसासोबतच माणुसकी करून माणुसकी टिकवावी. स्वामी म्हणतात, ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत बरी. गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा आलेल्या संधीचं स्वागत करा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. हा तुम्हाला संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा और कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ.